हॅलो फ्रेंड्स, मी दामिनी खरे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट। आजचा हा व्हिडिओ अपकमिंग ब्राईडसाठी आहे। तर वेडिंग सीझन स्टार्ट होत आहे, तर प्रत्येक ब्राईड आपली आर्टिस्ट बुक करणार आहे। तर आपल्या स्पेशल डेसाठी मेकअप आर्टिस्ट बुक करताना काय काळजी घ्यावी? नंबर 1, जर तुम्ही सिलेक्शन हे सोशल मीडिया थ्रू करणार असाल तर त्या आर्टिस्टचे पेज अगदी प्रॉपर वे फुल चेक करणे। त्यांच्या पेजवरील ब्राईड्स ह्या मॉडेल आहेत की रिअल ब्राईड हे देखील नक्की चेक करा। का? कारण मॉडेलवर केलेला मेकअप आणि टाईम लिमिटमध्ये केलेला रिअल ब्राईडवर मेकअप यामध्ये खूप मोठी तफावत असते। सध्या खूप असे मेकअप आर्टिस्ट आहे जे दुसऱ्या मेकअप आर्टिस्टचे मेकअपचे स्क्रीनशॉट मारून कमी चार्जेसमध्ये मेकअप करून देतात। तर अशा वेळी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? ज्या मेकअप आर्टिस्टकडे तुम्ही इन्क्वायरी करणार आहात त्यांना मेकअप करतानाचे बिफोरचे, आफ्टरचे आणि गेटिंग रेडीचे पिक्स जरूर शेअर करायला सांगाल। पॉसिबल झाल्यास मेकअप आर्टिस्टकडून रिअल ब्राईडचे रिव्ह्यूज नक्की मागाल। काय होणार आहे, मेकअप आर्टिस्टवर तुमचा 100% ट्रस्ट बिल्ड होणार आहे की समोरची मेकअप आर्टिस्ट जे पण काम करणार आहे, जे पण मेकअप करणार आहे तो अगदी प्रॉपर करणार आहे। गोष्ट, ब्राईड जेव्हा डेट आपली बुक करण्यासाठी जाते मेकअप आर्टिस्टकडे त्यावेळी ती ट्रायलचा आग्रह करते। ट्रायलचा आग्रह जरूर करा। कुणाकडे करा? जे ह्या क्षेत्रात नवीन आहे, ज्या मेकअप आर्टिस्ट नव्याने आले आहे, ज्यांना कामाचा एक्सपिरियन्स नाही आहे, त्यांच्याकडे तुम्ही जरूर ट्रायल मागा। पण ऑलरेडी खूप वर्षापासून जे ह्या क्षेत्रात कार्यरत आहे मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी खूप साऱ्या ब्राईड हँडल केल्या आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स असतो की तुमच्या स्किन अकॉर्डिंग कुठले प्रोडक्ट तुम्हाला सूट करणार, कुठले कलर तुम्हाला सूट करणार, कुठल्या हेअरस्टाईल तुम्हाला सूट करणार, डिस्कशन करू शकतात। डिस्कशन करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। तुम्ही डिस्कस करा आर्टिस्टसोबत, तुम्हाला कुठल्या प्रकारचे आय मेकअप आवडतात, तुम्हाला मोस्टली कुठले कलर आवडतात, कशा पद्धतीचे मेकअप तुम्हाला आवडतात, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। ज्या पण नेक्स्ट सीझनच्या ब्राईड आहेत त्यांना आणखीन काही शंका असेल, माझ्याकडून काही माहिती एक्सपेक्ट असेल तर जरूर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। पुढील भागात मी ज्या ब्राईडच्या डेट फिक्स झाल्या आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।